प्रत्येकाच्या घरी जसे शिक्षण झाल्यानंतर मुलीच्या स्थळाबद्दल विचार केला जातो, स्थळं येतात, आईवडील बघतात. तसंच माझंही शिक्षण पूर्ण होत आलं. त्याच आधी स्थळं येत होती, तर अचानक माझ्या काकांकडे एक स्थळ आलं, तर ते त्यांनी वडिलांकडे सुचवलं. घरी बघायला आले, नंतर पसंती झाली आणि चर्चा झाली लग्नाबद्दलची. पंधरा ऑगस्टला साखरपुडा झाला. त्यानंतर 1-2 वेळा भेटणं झालं दोघांचं. त्यामधून त्यांचा प्रशांतचा स्वभाव लक्षात आला. खूप फ्री आहेत ते, त्यांना बोलायलाही खूप लागतं, सगळ्यांमध्ये लगेच मिसळून जातात. जेवढं सांगेल मी तेवढं खूप कमीच आहे. लहानपणापासून ती खूप वेगळीच मुलगी आहे अशी, की तिला म्हणजे माया, प्रेम, सगळी माणसं आपली आपुलकी सगळ्यांना धरून ठेवणं हे तिने खूप जपलेलं आहे. आणखीही जपते ती. लहानपणापासून माझ्या दोन्ही मुली मला काहीच त्रास नाही दिला, त्यांना काही बघायची पण मला वेळ नाही आली. माझा खूप मोठा आधारस्तंभ आहे आणि मला असं कधीच वाटलं नाही मला मुलगा नाहीये, कारण माझ्या मुलीच माझा मुलगा आहे. आणि प्रशांतबद्दल सांगायचं म्हटलं तर आमच्या 3-4 वेळेस भेटीमध्ये त्यांचा स्वभाव खूप मला चांगला वाटला. खूप मनमिळाऊ येते आणि म्हणजे तिच्यासारखेच ते असे आहेत की एकदम सगळ्यांना असं आपलंसं करून घेतात. माझी मोठी कन्या प्राजक्ता, मला तशा 2 मुली, त्यातली ही थोरली.
मला दोन्ही मुली माझ्या मुलासारख्याच आहेत. मला मुलगा नसल्याचं कधीही दुःख जाणवलं नाही, कारण मुलींचा माझा स्वभाव. प्राजक्ताबद्दल जर खरं सांगायचं म्हटलं तर प्रत्येक माणसाच्या मनातलं ओळखते. म्हणजे तिला जसं पाहिजे तसं कुटुंब सगळं मिळालंय. ती खूप, मला असं वाटतं की ती राहील आनंदी. पण एक आई वडिलांचा जीव असा असतो की लहानपणापासून मुलीला सांभाळायला असतं. एक आनंद पण आहे मला की तिचं सगळं व्यवस्थित होते आणि आमच्यापासून ती दूर जाईल त्याचंही मला म्हणजे खूप म्हणजे शब्दात सांगण्यासारखं नाहीये. मुलगी मोठी झाली की तिला तिच्या सासरी पाठवावं लागतं. हे प्रत्येकाच्या घरात घडत असतं. तिला सासरी पाठवताना आनंद फार होतोय, पण थोडंसं काही दुःख पण जाणवतं की कारण ती जी आमच्या बरोबर आतापर्यंत राहिली 23-24 वर्ष, ती थोडीशी त्याची उणीव आम्हाला नक्कीच जाणवणार. हे घर सोडून जातीये, थोडं दुःखही होतंय पण आनंदही आहे. तुझे माझे एक नाव, तुझे माझे एक नाव, हो तुझे माझे एक नाव, तुझे माझे एक नाव, ऊन सावलीचा जुना लफंडावर वाटतून दिन का पुन्हा, प्रशांत रावांचं नाव घेते लग्न सोहळ्याच्या दिवशी. तुला मला सारे ठाव आकाशात विमान उडले खास, प्राजक्ताचं नाव घेतो तुमच्या सर्वांसाठी खास. पण कर्मधर्म संयोगाने आम्हाला मिळालेलं कुटुंब ते आमच्या सारखंच असल्यामुळे आम्ही एकरूप होऊ असं मला आशा आहे. आणि त्यामुळं हे जी दुःख जे जाणवतंय ते त्याची भर नक्कीच निघून येईल आणि आम्ही आणखी आनंदाने एकत्र राहू अशी मला आशा वाटते. दीदी दाखवत नाही कधी पण खूप प्रेम करते माझ्यावर.